सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निमित्त केवळ नंदनवन. कोकण भगवान परशुरामांनी अरबी समुद्राला मागे हटवून स्वतःच्या वास्तव्यासाठी तयार केलेली भूमी म्हणजे कोकण. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांनी या कोकणलाच आपल्या स्वराज्याची राजधानी केली. सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचं आद्यस्थान म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला. शिवछत्रपतींच्या विचाराने प्रेरित होऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या माध्यमातून शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी पुन्हा एकदा सन्मानानं भगवा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आप्पासाहेब पटवर्धनांची परंपरा आहे. याच जिल्ह्यानं नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारखे सभ्य आणि विद्वान खासदार देशाला दिले. संपूर्ण देशात सुसंस्कृत लोकांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या या सिंधुदुर्गात 90च्या दशकामध्ये दहशतवादी प्रवृत्तींनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. निवडणूक निकालानंतर एकमेकांना आलिंगन देऊन विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्याची जिल्ह्याची संस्कृती विजयी मिरवणुकीनंतर विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा खून पाडण्या इतपत कलुषित झाली. 22 जून 1991 आजही या काळ्या कुट्ट दिवसाच्या आठवणी दाटल्या की अंगावर शहारे येतात. त्या अघोरी दुपारी श्रीधर नाईकांच्यावर मुंबईच्या भाडोत्री गुंडांनी तलवारी, चॉपर आणि गुप्तीनं सपासप वार केले. क्रूर काळानं सदाबहार आणि दिलखुलास व्यक्तिमत्वावर झडप घातली. जनसामान्यांचा कैवारी गेला आणि सोबत पत्नी, 2 निवलिशी मुलं आणि हजारो कार्यकर्त्यांना पोरका करून गेला. धारदार शस्त्रांचे 32 वार अंगावर झेलल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत मरणाच्या दारात उभा असताना त्यांच्या तोंडून अखेरचे शब्द बाहेर पडले, ह्या बरा नाही, या बरा नाही. श्रीधर नाईकांच्या हत्येनं देवभूमी समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गची माती प्रथमच रक्तानं लाल झाली. देशभरात सर्वत्र शांत आणि सुसंस्कृत लोकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या सिंधुदुर्गात राजकीय दहशतवाद फोफावत चालला होता. श्रीधर नाईकांनी याच राजकीय दहशती विरोधात अनेक युवकांना एकत्र आणून आवाज उठवला. परंतु जीवनाचा अर्थ समजण्याआधीच जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून त्यांना परत माघारी जावं लागलं. नियतीची ही क्रूर चेष्टा त्यांच्यासारख्या निष्पाप हळव्या मनाच्या नेत्याच्याच नशिबी का यावी. श्रीधर नाईक एक विचार होता, अन्यायाला वाचा फोडण्याचा विचार. दहशतवादी प्रवृत्तींविरोधात लढा देऊन प्रसंगी आपलं बलिदान देण्याचा विचार. तलवारीनं व्यक्तीला माराल, पण विचारांचं काय? अत्याचार झालाच तर मग तो सहन करायचा नाही ही शिकवण आणि हे संस्कार लहानपणीच आपल्या काकांकडून वैभवला मिळाले होते. छोटा वैभव खिन्न मनानं आपल्या काकांच्या पार्थिवाकडे पाहत होता. त्या लहान वयात डोळ्यात तरळणाऱ्या अश्रूतही काकांच्या मारेकऱ्यांसंबंधी आग होती. जळणाऱ्या चितेसोबत वैभवच्या मनातील राजकीय दहशती विरोधातील असंतोषाचा अग्नी आणखीनच भडकत होता. डोळ्यांवर काळी पट्टी बांधून हातात तराजू घेत न्याय देणाऱ्या न्याय देवतेनं सबळ पुराव्याअभावी श्रीधर नाईकांच्या मारेकऱ्याची निर्दोष मुक्तता केली. परंतु इतिहासाच्या स्वयंसिद्ध देवतेचा न्याय अजून व्हायचा होता. कदाचित नियतीनच श्रीधर नाईकांना खराखुरा न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांच्या पुतण्याची म्हणजेच वैभव नाईकांची नियुक्ती केली असावी. ज्या राजकारणानं आपल्या काकांचा बळी घेतला त्याच धगधगत्या राजकारणात वैभवनं पुन्हा पाऊल टाकले.
गरुडाचे पंख लावता येतीलही, पण आकाशात उंच भरारी घेण्याची जिद्द स्वभावातच असावी लागते. काकांच्या मारेकऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी वैभव राजकारणात उतरला खरा, परंतु दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात माजलेल्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी 2002 साली आणखीन एक राजकीय बळी घेतला. सत्यविजय भिसेंची निर्घृण हत्या करण्यात आली. पुन्हा एकदा राजकीय हत्येनंतर संपूर्ण जिल्हा हादरला. त्यानंतर रमेश गोवेकरांचं अपहरण करण्यात आलं. आपला रमेश परत घरी येईल या अपेक्षेनं त्यांच्या कुटुंबियांनी अहोरात्र त्यांची वाट पाहिली, पण त्यांचा रमेश घरी परतलाच नाही. परतेलच कसा? या दहशतवादी प्रवृत्तींनी आणखी एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला होता. त्यानंतरच्या काळात याच दहशतवादी प्रवृत्ती आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाल्या. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना राजकारणातून संपवण्यासाठी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घणाघाती भाषणं केली. परंतु जाहीर सभेत कोकणातील जनतेला नतमस्तक होऊन सुद्धा आदरणीय बाळासाहेबांच्या नशिबी दारुण असा पराभव झाला. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण गोरगरिबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. तलवार तुटली हरकत नाही, बाण घेऊन लढा. बाण तुटले हरकत नाही, कमरेचे दाणपट्टे काढा. दाणपट्टे संपले हरकत नाही, हाताची तलवार आणि छातीची ढाल करा, पण शेवटपर्यंत लढत रहा. बाळासाहेब ठाकरेंचे असे एकाहून एक तेजस्वी विचार ऐकून वैभव नाईक भारावून जायचे. आपल्या काकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मारेकऱ्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष ठरेल याची जाणीव होताच वैभव नाईकांनी आपल्या समर्थकांसहित शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. सिंधुदुर्गात शिवसेनेची पुरती वाताहत झाल्यानं बाळासाहेबांच्या जीवावर मोठे झालेले गद्दार नेते शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशा बाता करत होते. शिवसैनिकांना सोबत घेऊन वैभव नाईकांनी पक्ष पुन्हा एकदा बांधला आणि 2009 विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे त्यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. राज्यातल्या वरिष्ठ नेत्यासमोर काल सकाळचा पोरगा अशा शेलट्या शब्दात अनेकांनी शिवसेनेच्या उमेदवाराची खिल्ली उडवली, परंतु वैभव नाईक शेवटपर्यंत झुंज देत राहिले. ऐन निवडणुकीच्या दिवशी त्यांच्यावर कोणा अज्ञातानं पिस्तूल रोखली तरीही ते डगमगले नाहीत आणि निकालांती मातब्बर उमेदवाराविरुद्ध 47,000 मतं मिळवून दाखवली. मतांच्या राजकारणात वैभव नाईकांचा लौकिकार्थानं पराभव झाला असला तरी या पराभवातच त्यांचा नैतिक विजय दडलेला होता. जिंकले कोण किंवा हरले कोण यापेक्षा लढले कोण हे महत्वाचं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा आपल्या कवितेत म्हणाले होते, ना हार में ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंगलं तर रक्ताळलेल्या पावलांनी त्याच्या तुकड्यांवरून चालत जात ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणं हा मानवी जीवनाचा गुणधर्म आहे आणि त्यामुळेच तर मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. या पराभवानंतर वैभव नाईकांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. गावोगावी जाऊन लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढला. इमर्जन्सी भार नियमन रद्द करून घेतलं. सिंधुदुर्गातील BSNL मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यानं दूरसंचार अधिकाऱ्याला जाब विचारला. कणकवली तालुका कृषी अधिकाऱ्यांना
सडलेलं पीक सादर करत निषेध नोंदवला. हळवल रेल्वे फाटक नको तर उड्डाणपूल हवे अशी मागणी करत हळवल इथं रेल रोको केला. कुऱ्हाड बंदी विरोधात सावंतवाडी येथील उपवन संरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य शासनामार्फत राबवण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत तसेच एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्या, अन्यथा भरती प्रक्रिया रद्द करा अशी मागणी करत भरती प्रक्रिया थांबवली. कणकवलीत मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी मोर्चा काढला. हत्ती हटाव मोहिमेत जनतेच्या बाजूने उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. पर्स सीम नेटद्वारे होणारी विनाशकारी मासेमारी बंद करण्यासाठी आणि पारंपरिक मच्छीमारांचा सागरावरील हक्क अबाधित ठेवावा या प्रमुख मागण्यांसाठी मच्छीमार नेते ज्ञानेश देऊळकर यांच्यासोबत भव्य मोर्चा काढला. त्यांच्या कार्यशैलीनं प्रभावित होऊन नव्या दमाचे तरुण कार्यकर्ते पुन्हा एकदा शिवसेनेकडे आकर्षिले गेले. वैभव नाईकांना एका गोष्टीची चांगलीच जाण होती. जेव्हा तुमची सूर्याप्रमाणे चकाकण्याची इच्छा असते तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला त्या सूर्याप्रमाणे जळावं लागतं. जिल्ह्यात गेली 4 वर्ष एका सक्षम विरोधकाची भूमिका वैभव नाईक यांनी चांगल्या प्रकारे बजावली. सत्ताधारी काँग्रेस पक्षावर आरोपांची तोफ डागली. ते आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी काँग्रेसकडून दिलं गेलेलं आमने सामनेचं आव्हान देखील त्यांनी एकट्यानं स्वीकारलं. प्रत्येक नेत्याच्या राजकीय जीवनाला निर्णायक कलाटणी देणाऱ्या काही घटना घडतात. कणकवलीतील आमने सामने नंतर पोलिसांसोबत झालेला शिवसेनेचा राडा ही वैभव नाईकांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली. कणकवलीत राडा करणाऱ्या वैभवला लोकांनीच खऱ्या अर्थानं नायक बनवलं. कारण या राड्याला अन्यायी शासन व्यवस्थेविरुद्ध ठामपणे उभे राहणाऱ्या झुंजार नेत्याची वेगळीच अशी किनार होती. त्या राड्यानंतर एकटा ढाण्या वाघ भारी पडला ही ब्रेकिंग न्यूज थेट टेलिव्हिजनवर झळकली. आजपर्यंत सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये परिचित असलेलं वैभव नाईक यांचं नाव त्या दिवशी राज्यात सर्वदूर पसरलं. सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कणकवलीची ओळख आता ठाण्या वाघ वैभव नाईकांची कणकवली अशी होऊ लागली. वाघाचं कातडं पांघरून कधी वाघ होता येत नसतं. त्यासाठी वाघाचंच काळीज असावं लागतं वैभव नाईकांसारखं. आता याची प्रचिती सर्वांनाच आली होती. राड्यानंतर 2च दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंसोबत शिवसेनेच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी कणकवलीमध्ये वैभव नाईकांची भेट घेतली. त्यामुळे कोणतंही पूर्वनियोजन न करता आपसूकपणे जमलेली अलोट गर्दी अवघा सिंधुदुर्ग वैभवमय झाल्याची साक्ष देत होती. त्या राड्यानंतर 4-5 महिन्यांमध्येच लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. काँग्रेसची गांधी टोपी घालून 9 वर्ष उलटली तरी काही नेत्यांची स्वभावतः असणारी दहशतवादी प्रवृत्ती अद्याप संपली नव्हती. वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीत राजकीय वैमनस्यातून राडा करण्यात आला. काँग्रेसच्या सभापतींचा अहंकार दुखावला गेला म्हणून निरवडे आरोग्य केंद्रात डॉक्टर पवारांना त्यांच्या समर्थकांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 19 जुलै 2013 रोजी याच समाजकंटकांनी निर्दयी बनून अमानवीपणे वेंगुर्ल्यामध्ये बाबू इनामदार या गरीब हतबल वृद्धाची भर दिवसा धिंड काढली. स्वतःच्या हिमतीवर निर्भयपणे कुणी व्यवसाय करत असेल तर राजकीय आकसापोटी तो व्यवसाय बंद कसा पाडता येईल यासाठी सत्तेचा वापर केला गेला. कुडाळमध्ये होंडा शोरूम मधल्या नव्या कोऱ्या मोटरसायकली जाळून एका नवीन उद्योजकाला बर्बाद केलं जात असताना कुडाळातील व्यापाऱ्यांनाही याच झुंडशाहीचा प्रत्यय आला. दहशतवादी नेत्यांच्या अशाच बिनबोभाट वर्तणुकीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्याची त्याची हक्काची असलेली जमीन
भविष्यातही त्याचीच राहील का याची खात्री उरली नाही. धाक दडपशाही आणि सत्तेच्या जोरावर कोंडी करून एखाद्याची पिढ्यानपिढ्यांची जमीन त्याला विकायला भाग पाडली जायची. कणकवली येथील SM हायस्कूलचे शिपाई रमेश मणसेकर यांनी आपली जमीन विकायला नकार दिला, तर या नराधमांनी त्यांचा देखील जीव घेतला. 2009 लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान बळीचा बकरा बनलेल्या अंकुश राणेंचे खुनी 5 वर्षानंतर देखील सापडलेले नाहीत. अरे, ज्या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्थाच एका गुंड प्रवृत्तीच्या नेत्याकडे असेल, त्या जिल्ह्यात खुनी सापडतीलच कसे? जिल्ह्यात लोकशाही नावालाही शिल्लक राहिली नव्हती. आता सिंधुदुर्गची तुलना बिहार आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीशी केली जाऊ लागली. गाडगीळ अहवालाला समर्थन देणाऱ्या पर्यावरण प्रेमींना घराबाहेर पडू देणार नाही अशी असंवैधानिक धमकी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिली. सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणाऱ्या वायंग आणि तोंडवलीतील ग्रामस्थांना जिल्ह्यातून तडीपार करेन असा तालिबानी फतवा काढणारे आमचे पालकमंत्रीच होते. जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा जिल्ह्यातील सर्व जनता राजकीय दहशती विरोधात एकवटली. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांचा न भूतो न भविष्यती असा 1.5 लाखांच्या मताधिक्यानं विजय झाला. नमस्कार आणि जय महाराष्ट्र मतदार बंधू भगिनींनो. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने मला खासदार म्हणून निवडून दिलं, त्याबद्दल प्रथमतः मी आपले मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाची एक सूत्र जे आहे ते आपण पकडून ह्या नवीन राजकीय परिवर्तनाला आपण सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांच्या कृपेने आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या कृपेने ह्या देशावर खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य आलेलं आहे. आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही नवीन राजवट खऱ्या अर्थाने लोकांच्या आशा अपेक्षांची पूर्तता करणारी आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर गावाचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्राची राजवट आपल्या हाती आणणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोकणच्या मतदारांनी आपल्या कर्तृत्वाचा कळस तर उभा केलाच आहे, पण पाया रचण्याची गरज आहे. तो पाया म्हणजे ह्या महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक. कोकणचा विकास करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने खासदार म्हणून माझ्यावर सोपवलेली आहे, त्याच पद्धतीने ह्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची खरी जबाबदारी ही या शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या सर्वांचे लाडके कार्यकर्ते सन्माननीय वैभव नाईक यांच्यावर सोपवलेले आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वैभव नाईकांसारखा एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून जाणं ही ह्या कोकणची गरज आहे, ह्या विधानसभा मतदारसंघाची गरज आहे. आज ज्या पद्धतीने एका दमनशाहीला आपण लाथाडलं, हुकुमशाहीला आपण झुगारून दिलं आणि विकासाच्या नावावर कोकणी लोकांना उद्ध्वस्त करण्याचं कपट कारस्थान आपण खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आमच्यावर एक नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून जो विश्वास आपण ठेवलेला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी मी खात्रीने सांगतो वैभव नाईक हे नक्कीच पार पडतील आमदारकीच्या रूपाने. आणि म्हणून दिल्लीपासून ते गावापर्यंतचा हा सुरू झालेला प्रवास हा खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण प्रचंड मताधिक्याने वैभव नाईक यांना निवडून देऊन सार्थ कराल अशी मला खात्री असल्यामुळे मी आपणाकडे विनंती करतोय, जो विश्वास लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठेवला तोच विश्वास पुनश्च एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठेवून आपलाच एक गावाचा मित्र म्हणून, आपल्या परिवारातला कार्यकर्ता म्हणून वैभव नाईक यांना आपलेपणाची वागणूक आपण देऊन आपण त्यांना पदरात घ्याल आणि खऱ्या अर्थाने आपला विजय निश्चित करण्यासाठी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून वैभव नाईक यांचा विजय म्हणजे आपला विजय आहे हे मनात ठेवून, लक्षात ठेवून आपण या निवडणुकीमध्ये जबाबदारी पार पडाल ही खात्री आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना नमस्कार. या दारुण पराभवानंतरही आत्मपरीक्षण करण्याऐवजी आत्मकेंद्री नेत्यांनी पराभवाचं खापर जनतेच्या माथीच फोडलं. पराभवानंतर मतदारसंघातील सर्व विकास कामं बंद करून टाकीन अशी जाहीर धमकी लोकांना देण्यात आली.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या भारतात एखाद्या नेत्यानं थेट मतदारांना धमकी द्यायची ही पहिलीच वेळ असणार. जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर येत आहे. गेली 7-8 वर्ष शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आपण सर्वांनी माझं काम पाहिलं असेलच. मी सदैव तुमच्यासोबत गेली 7-8 वर्ष आहे. तुमचे प्रश्न मला निश्चित स्वरूपात माहिती आहेत. गेली 15 वर्ष काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपली सर्वांची दिशाभूल केली होती, परंतु या ठिकाणी सिंधुदुर्गातील प्रत्येक कुटुंब सुजलम सुफलम करण्यासाठी मला आपल्या सर्वांच्या मतरूपी आशीर्वादाची गरज आहे. आपल्या सर्व समस्यांची मला जाण आहे. मग तो आरोग्याचा प्रश्न असून देत, शेतकऱ्यांचा प्रश्न असून देत, तरुण बेरोजगारचा प्रश्न असून देत किंवा महिलांचा प्रश्न असून देत, हे प्रश्न आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं येत्या 5 वर्षात आपण ते प्रश्न निश्चित सोडूच. ज्यांनी उतारवयात बाळासाहेबांना त्रास दिला, ज्यांनी स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबियाचा विचार केला, त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवून केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तसंच या ठिकाणी विधानसभेवर आपण भगवा फडकूया. आधी राष्ट्र जिंकले, आता महाराष्ट्र जिंकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्याचा शाश्वत, सर्वांगीण आणि समतोल विकास करण्यासाठी वैभव नाईकांनी सिंधुदुर्ग विकासाची ब्ल्यूप्रिंट देखील तयार केली आहे. चला तर मग बघूया तरी वैभव नाईकांच्या स्वप्नातील सिंधुदुर्ग नेमका कसा आहे. सिंधुदुर्गाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी नेमके कोणते संकल्प आखले आहेत. सिंधुदुर्गातील गुणवान विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळावं, यासाठी कुडाळ शहरामध्ये कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचं ग्रंथालय, अभ्यासिका आणि वसतिगृह शिवसेनेच्या वतीनं कुडाळात उभारण्यात येईल. स्पर्धा परीक्षा केंद्रात MPSC, बँक परीक्षा, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, शेअर मार्केट प्रशिक्षण, हार्डवेअर इंजिनिअरिंग, प्रोग्रामिंग, करिअर गायडन्स, विविध परीक्षांचे अर्ज भरणे असे विविध उपक्रम राबवण्यात येतील. जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य सभागृह उभारलं जाईल. युवकांचं शारीरिक स्वास्थ्य निरोगी आणि सुदृढ राहावं यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा व्यायामशाळेची व्यवस्था करण्यात येईल. मतदारसंघातील लोकांना दैनंदिन जीवनात विरंगुळा मिळावा या दृष्टीनं थिएटर बांधण्याचा संकल्प देखील निश्चित केला आहे. सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्याची राजधानी होऊन अनेक वर्ष लोटली, पण आज देखील जिल्ह्याच्या राजधानीमध्ये आमचे नेते मध्यवर्ती बस स्थानक बांधू शकलेले नाहीत. सिंधुदुर्ग नगरीत राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून काम करण्यासाठी आलेले अनेक शासकीय कर्मचारी वास्तव्य करतात. बस स्थानकाअभावी त्यांची नेहमीच गैरसोय होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजधानीत सर्व सोयींनी सुसज्ज असं अत्याधुनिक मध्यवर्ती बस स्थानक उभारण्यात येईल. शिवसेनेतर्फे प्रतिवर्षी सामूहिक विवाह सोहळा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जाईल. यावर्षी 5 जून रोजी या नवीनोत्तम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे यापुढे तुमची मनं जुळली असतील आणि तुमच्यातल्या हळव्या नात्याला सामाजिक मान्यता मिळवून देण्यासाठी, लग्न करण्यासाठी पैशांची चणचण भासत असेल तर अशा जोडप्यांनी यापुढे निश्चिंत रहा. तुमचं लग्न लावून देण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीनं कुडाळ, मालवण आणि ओरोस इथं शिवसेनेतर्फे रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या. गेली 5 वर्ष मुंबई स्थित JJ रुग्णालयातील डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू शिबिर घेऊन गरजू लोकांना मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आल्या. सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेच्या विविध शाखांमधून रक्तदान शिबिर घेऊन 5000 पेक्षा जास्त बाटल्या रक्ताचं दान केलं. 7 हिल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेत विविध महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या गेल्या. भविष्यामध्ये कमीत कमी दरात डायलिसिस सुविधा पुरवण्यासाठी मालवण तालुक्यात
डायलिसिस सेंटर उभारण्यात येईल. आजही सिंधुदुर्गातील अनेक शेतकरी फक्त भात शेतीच करताना दिसतात. शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं अनेकांनी आपल्या जमिनी देखील विकल्या आहेत. त्याचाच फायदा घेत केरळीयन लोकांनी त्या जमिनी विकत घेऊन जिल्ह्यात आपला शिरकाव केला आहे. परिस्थिती जर अशीच राहिली तर उद्या जिल्ह्यात केरळीयन लोकांचं प्रस्थ वाढेल आणि आपला स्थानिक शेतकरी देशोधडीला लागेल. सिंधुदुर्ग आणि केरळच्या जमिनीत हवामानात कमालीचं साधर्म्य आहे. त्यामुळंच जिल्ह्यातील पडीक जमिनीमध्ये मसाल्याची पिकं आणि कॉफी याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. या पिकांना चांगला बाजारभाव असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तो खऱ्या अर्थानं सधन होईल. मच्छीमारांसाठी खावटी कर्जदारांची सर्व कर्ज माफ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. मासळीला हमी भाव देऊन निर्यातदार कंपन्यांचे दर जाहीर करण्यात येतील. मच्छीमारांना नवीन घरं बांधताना CRZ नियमनाची अट शिथिल करण्याबाबत विशेष लक्ष देण्यात येईल. मच्छीमारांची किनारपट्टीतील झोपडी वजा घरं ते स्थानिक असल्यामुळं अधिकृत करण्यात येतील. खुटवा कर रद्द केला जाईल. छोट्या होडीधारकांना मुबलक कोटा उपलब्ध करून देत सबसिडीचं रॉकेल देण्यात येईल. पर्यटनासाठी फायबर बोटींचा वापर करण्याची परवानगी देण्यात येईल. निवासी न्याहारी योजनांचे सर्व कर माफ करण्यात येतील. पर्सनिट विरुद्ध पारंपरिक मच्छीमार या लढ्यात पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूनं ठामपणे उभं राहून हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढून पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून दिला जाईल. सिंधुदुर्गचा पर्यटन विकास करणं आवश्यक आहे. त्यासाठी ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना केंद्रस्थानी ठेवून आम्हाला पर्यटनात वाढ करायची आहे. मालवणमध्ये सिंधुदुर्गचा देदीप्यमान इतिहास सांगणारं म्युझियम उभारणार. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट्स उपलब्ध करून देणार. पर्यटन स्थळांच्या परिसरात फक्त स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे स्थानिकांचेच स्टॉल असतील या संदर्भात विशेष लक्ष देणार. ST बरोबर छोट्या खासगी वाहनांना पर्यटकांच्या मर्यादित वाहतुकीचा परवाना देऊन गावागावात रोजगार उपलब्ध करून देणार. कोकणात अनेक प्रकारच्या दशावतारासारख्या लोककला आहेत, पण अशिक्षित कलाकारांमुळे त्या व्यावसायिक दृष्टीनं सादर केल्या जात नसल्यानं त्यांना प्रतिसाद मिळत नाही. या कलाकारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन लोककलेच्या क्षेत्रात रोजगार निर्माण करणार. भविष्यात कोकणातील पर्यटन स्थळं अधिकाधिक देशी आणि विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खासगी पर्यटन उद्योजक यांची एकत्रितपणे मोट बांधणार. संकल्प अनेक आहेत, पण ते पूर्ण करण्यासाठी वैभव नाईकांना विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवणमधील जनतेच्या आशीर्वादांची गरज आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत गेल्या 2 महिन्यात कोकणचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. इतकी वर्ष रखडलेले मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम त्यांच्याच पुढाकारानं युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. कोकण रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण करण्यासंदर्भात खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांना निवेदन दिलं आहे. इको सेन्सिटिव्ह झोनचा गंभीर बनलेला प्रश्न देखील त्यांनी निकालात काढला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातील सर्व मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांना मत देऊन प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्यासाठी धनुष्यबाणाचं बटण दाबा. सिंधुदुर्गातील राजकीय दहशतीला मतपेटीतून उत्तर देत याच भूमीत गाडून टाका.